अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस नेते राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे इचलकरंजी महापालिका कार्यक्षेत्रात पोहोचण्याआधीच पक्षांतर्गत मतभेदानं उसळी घेतली आहे। पक्षाचे महानगर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पक्षाशी गद्दारी करून विधानसभा निवडणूक लढवली असताना पुन्हा त्यांच्या समवेत शहरात पक्ष कार्यक्रम कसा घेतला जातो असा खडा सवाल उपस्थित करीत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करावी अशी मागणी अजितदादा यांच्याकडे केली आहे। इचलकरंजी शहरात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीपासून 2 प्रमुख गट दिसतात। शहराला महानगर जिल्हाध्यक्ष असा दर्जा आहे। या पदावर नेमकी अधिकृत निवड कोणाची यावरून शहरातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत। काही दिवसांपूर्वी महानगर अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना बदलून तेथे बाळासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली होती। तर आता या पदावर नेमकं कोण आहे याबाबत पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत। विठ्ठल चोपडे व बाळासाहेब देशमुख या दोघांकडूनही महानगर जिल्हाध्यक्षच आपणच असल्याचा दावा केला जात आहे। हाच वादग्रस्त विषय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी उफाळून आलाय। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटानं आज कोल्हापूर शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांची भेट घेतली। यावेळी बाळासाहेब देशमुख यांच्या समवेत प्रदेश उद्योग विभाग अध्यक्ष सुभाष मालपाणी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष निहाल कलावंत, शहर कार्याध्यक्ष अमित गाताडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता। इचलकरंजी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आजच्या वादाला कारणीभूत ठरले। इचलकरंजी मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला होता। महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे आदेश पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी दिले होते। तथापि महानगर अध्यक्ष पदावर असल्याचा दावा करणारे विठ्ठल चोपडे यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ती लढवली। त्यामुळे महायुतीला बंडखोरीचा सामना करावा लागला। हाच मुद्दा आज बाळासाहेब देशमुख व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिला। अजितदादांनी याबाबत निवेदनही सादर केलंय। इचलकरंजी विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याची पक्षाची अधिकृत भूमिका असताना विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली। त्यामुळे त्यांना असं करूनही त्यांना केवळ 2461 इतकी मतं पडली। अशा बंडखोर उमेदवारासमवेत अजितदादा पुन्हा कसे जात आहेत असा परखड प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। गद्दारांना पक्षात स्थान मिळणार असेल तर पक्षासोबत राहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा निष्ठेचे फळ नेमकं काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज।